नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲप्रिशिएशन ऑफ पोएम बघणार आहोत. 12th सायन्सची सिरीज जी आहे ती आपली चालू झालेली आहे. त्याचं हे दुसरं लेक्चर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जी पहिली पोएम आहे ती पहिल्या पोएमचं ॲप्रिशिएशन ऑफ पोएम बघणार आहोत. तर पहिली पोएम आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. तर बघा सॉन्ग ऑफ द ओपन रोडचं पहिला जो पॉईंट आहे अबाउट पोएम, पोएट अँड टायटल. तर अगोदर तुम्हाला टायटल टाकायचं आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. दुसरं पॉईंट आहे बघा टेकन फ्रॉम द कलेक्शन लिव्ज ऑफ ग्रास. तर या पोएममध्ये काय सांगितलेलं आहे, टेकन फ्रॉम द कलेक्शन ऑफ लिव्ज ग्रास. त्यानंतर बघा अमेरिकन पोएट वॉल्ट व्हिटमन. पोएट आहे याचं वॉल्ट व्हिटमन, लक्षात राहू द्यायचे. त्यानंतर थीम काय बघा, तर फ्रीडम आहे, मोबिलिटी आहे आणि जर्नी आहे. असे 3 महत्त्वाच्या थीम आहे या पोएममध्ये. पोएटिक स्टाईल काय आहे, तर फ्री वर्स आहे बघा. फ्री वर्स ज्याला आपण मुक्त छंद पोएम कविता म्हणतो. म्हणजे जसं त्याला कन्सिस्टिंग 4 स्टांजा, मिनिमम 4 स्टांजा याच्यामध्ये असते, किंवा यूज ऑफ पर्सनल प्रोनाउन्स, आणि यामध्ये जनरली पर्सनल प्रोनाउन्सचा यूज केला जातो. त्यानंतर बघा पॉईंट काय आहे, तर लँग्वेज अँड पोएटिक डिव्हाइसमध्ये काय, यूज ऑफ आर्टिस्टिक लँग्वेज इझिली अंडरस्टूड, यूज ऑफ रिपिटेशन, मेटाफॉर, पॅराडॉक्स अँड इन्व्हर्जन, नो रायमिंग स्कीम. तर यामध्ये बघा लँग्वेज यूज केलेली आहे, आर्टिस्टिक लँग्वेज यूज केलेली आहे. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच कोणकोणते यूज केले, तर रिपिटेशन आहे, मेटाफॉर आहे, पॅराडॉक्स आहे आणि इन्व्हर्जन आहे. याच्यामध्ये जनरली जे काही फ्री वर्सेस पोएम असतात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची रायमिंग स्कीम नसते, जे मग जुळणारे शब्द वगैरे आहे. नंतर आहे बघा स्पेशल फीचर. स्पेशल फीचरमध्ये बघा ते सांगितलं की द वर्ड रोड इज सिम्बॉलिक. म्हणजे रोड जो आहे तो सिम्बॉलिक वर्ड आहे यामध्ये. इट इज अ कम्पेअर्ड विथ ह्युमन लाईफ, आणि त्याचं कंपॅरिझन कशासोबत केलेलं आहे, तर मानवाच्या जीवनाशी केलेलं आहे. इट इज साइन ऑफ मोबिलिटी. बघा सेकंड लास्ट पॉईंट काय, मेसेज, व्हॅल्यू, मॉरल. काय मेसेज आहे जातो या पोएममधून, वी मस्ट बिलीव्ह इन आवर स्ट्रेंथ. ठीक आहे, वी मस्ट बिलीव्ह इन आवर स्ट्रेंथ. ज्या काही आपल्या शक्ती आहे त्यावर विश्वास ठेवणे. फ्रीडम इज द रिअल लाईफ. त्यानंतर लाईफ इज डायनॅमिक, लाईफ हॅपीली. असे एक मेसेज यामधून किंवा मॉरल व्हॅल्यू याची आहे. ओपिनियन काय आहे बघा, तुमचं स्वतःचं ओपिनियन यामध्ये लास्ट पॉईंटमध्ये द्यायचं आहे तुम्हाला. आय थिंक वी शुड नॉट डिपेंड ऑन लक. नंतर एव्हरी वन इज क्रिएटर ऑफ हिज ओन लाईफ. वी मस्ट फेस डिफिकल्टीज इन द जर्नी ऑफ लाईफ. लाईफ इज चॅलेंज. अगदी एवढ्याच कमी पॉईंटमध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, याचं जे काही व्ह्यू ऑफ पोएम आहे ते करायचं आहे. तर 1 2 3 4 5 6 7 पॉईंटमध्ये याचं कॅल्क्युलेशन आपण करून घेतलेलं आहे बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा मित्रांनो. जे सध्या 12th विद्यार्थी अगदी 3 दिवसावर एक्झाम आलेली आहे. धन्यवाद.